तर नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. जे आपण कॉलेज रिव्ह्यूची प्लेलिस्ट चालू केली होती, तिलाच पुढं कंटिन्यू करत आज एक नवीन कॉलेज म्हणजे पुण्यामधील टॉप कॉलेजपैकी एक कॉलेज मानलं जाणारं, तर त्या कॉलेजला आपण आज रिव्ह्यू करणार आहोत. तर ते कॉलेज म्हणजे असतं व्ही-आय-टी म्हणून या कॉलेजला ओळखलं जातं. त्याचं पूर्ण नाव आहे बन्सीलाल सोमनाथ अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट यांचे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बीबीवाडी पुणे यालाच म्हणलं जातं व्ही-आय-टी पुणे. ओके, व्ही-आय-टी पुणे म्हणून ते टॉपचं कॉलेज आहे. इथे खूप पहिले 2 कॉलेज होते त्यांचे व्ही-आय-टी आणि व्ही-डबल-आय-टी. आता त्यांनी दोन्ही कॉलेज मर्ज करून त्यांचं एकच कॉलेजचं नाव ठेवलेलं आहे व्ही-आय-टी कॉलेज. कारण की त्यांचा कट ऑफ थोडा खाली जायचा म्हणून त्यांची रँकिंग खाली घसरत होती. त्यानुसार त्यांनी आता सगळं बंद करून फक्त एकच कॉलेज ठेवलं आहे, ते सिंहगड विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून. तर त्यानंतर त्यांचा डी-टी-ए कोड आहे 6273 असा त्यांचा कॉलेजचा डी-टी-ए कोड आहे. या डी-टी-ए कोडनुसार व्ही-आय-टी कॉलेज ओळखले जाते. ओके, डी-टी कोड म्हणजे कसं असतं, की जर तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेत असेल तर खूप साऱ्या नावाचे सेम कॉलेज असतात. जसं डी-वाय पाटील अकुर्डी आहे, डी-वाय पाटील पिंपरी आहे, रावेत नंतर रावेतचं पी-सी-यूचं रावेत आहे, नंतर निगडीचं पी-सी-यू आहे, सिंहगडचं वडगावचं कॅम्पस आहे, आंबेगाव कॅम्पस आहे, जसं नरे कॅम्पस आहे. असे खूप सारे कॅम्पस असतात सेम नावाचे. त्यानुसार तुमचे कॉलेजेस तुम्ही डी-टी-ए कोडनुसार जर ओळखले तर तुमचं रॉंग कॉलेज लागण्याचं चान्सेस कमी होऊन जातात. तर तुम्हाला कोणतेही डाऊट येत असेल तर तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग घेऊ शकता. पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतक्या मिनिमम प्राईजमध्ये कोणीही तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग देणार नाही. ती आम्ही प्रोव्हाइड करत आहे फक्त आणि फक्त ₹500मध्ये तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग. त्यामध्ये तुमचं पर्सनल काउन्सिलिंगमध्ये ब्रँच सिलेक्शन, कॉलेज सिलेक्शन थ्रूआउट प्रोसेसमध्ये तुमच्यासोबत राहणार आहे. त्याचा पण व्हिडिओ आम्ही अपलोड केलेला आहे. त्याची पूर्ण माहिती लागत असेल तर खाली आमच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर कसा व्हिडिओ आहे तर नक्की कमेंट करून नक्की सांगा. ओके, तर चला तर मग सुरू करूया या कॉलेजच्या रिव्ह्यूला. तर सर्वात पहिले कॉलेज आहे कुठे? इथं कॉलेज पुण्यामध्ये लोकेटेड आहे. इथं अप्पर इंदिरानगर बीबीवाडीमध्ये या कॉलेजचा ॲक्च्युअल ॲड्रेस आहे, इथे लोकेटेड आहे. इथून रेल्वे स्टेशन किती अंतरावरती आहे? 9 to 12 किलोमीटर अंतरावरती इथून रेल्वे स्टेशन आहे. तर पुणे एअरपोर्ट इथून 18 to 20 किलोमीटर आहे. तर पुणे मेट्रो कनेक्टिव्हिटी कशी आहे? मेट्रो कनेक्टिव्हिटी इथून स्वारगेटला आहे, तुम्ही जाऊ शकता, तिथून मेट्रो कनेक्शन तुम्हाला भेटू शकतं. त्यानंतर इथं या कॉलेजचं पूर्ण नाव, तर पूर्ण नेम आहे कॉलेजचं बन्सीलाल सोमनाथ अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बीबीवाडी पुणेमध्ये. ओके, त्यानंतर इस्टॅब्लिश 1983मध्ये झालेलं आहे. हे प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून आहे, ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि द NI रँकिंग याची NAAC रँकिंग A++ आहे. 1 नंबर कॉलेज आहे. इथला अकॅडमिक खूप छान आहे, इथलं कॅम्पस खूप छान आहे, इथलं सर्वच गोष्टी छान आहे आणि इथलं प्लेसमेंट खूप त्याच्यापेक्षा पण छान आहे. ओके, फक्त इथं एकच विषय आहे ते आपण पुढं डिस्कस करूया. तर चला तर मग बघूया काय. तर या कॉलेजमध्ये खूप साऱ्या ब्रँचेस आहेत. जसं बघा 1, 2, 4, 6, 7, 8, 9, 10, 11 ब्रँचेस या कॉलेजमध्ये आहेत. तर इथे खूप साऱ्या ब्रँचेस आहेत आणि इथं इथं इंटेक जेव्हापासून दोन्ही कॉलेज मर्ज केले यांनी, तेव्हापासून यांनी इंटेक खूपच जास्त वाढून दिलेला आहे. 5,000 लोक विथ 5,000 लोक हे स्टुडंट हे दररोज कॉलेजमध्ये ॲडमिशन देतात. इतके ॲडमिशन खूप झालेत. तर इथलं जे कॉलेजचा टायमिंग आहे तो पण थोडा वेगळाच झालेला आहे सध्याच्या काळात. तुम्ही कॉलेजमध्ये आम्हाला बोलवून तुम्ही आम्हाला जितकं सांगतोय आम्ही, तर याचा अर्थ सांगा की मी व्हिडिओमध्ये इतकं सांगतोय तर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये काय सांगेल. ओके, त्याला इथं ब्रँच कोणते आहे? सिव्हिल ब्रँच आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर सिव्हिलसाठी 120 इंटेक आहे, कम्प्युटरसाठी 720चा इंटेक आहे. तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 360, ENTसाठी 360, तर इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगसाठी 180, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 360, तर कम्प्युटर इंजिनिअरिंग सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग या ब्रँचसाठी पण 360चा इंटेक आहे. त्यानंतर येतं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, डाटा सायन्स या ब्रँचसाठी 360, आर्टिफिशियल इंटेलिजंट या ब्रँचसाठी 360. त्यानंतर येतं इंटरनेट ऑफ थिंग्स अँड सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी याच्यासाठी 180, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स डाटा सायन्स या ब्रँचसाठी पण 360चा आहे. तर कम्प्युटर इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग याच ब्रँचसाठी पण 360चाच इंटेक असेल. इथे आम्ही आमच्या टीमने
थोडी चूक झाली तिथं लिहायचं राहिलं असेल तर ती पण आम्ही दुरुस्त करू. त्याचा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मी सांगेल तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये कितीचा इंटेक आहे. तर हे झालं इतक्या ब्रँचेस या कॉलेजमध्ये आहेत. तर या ब्रँचमध्ये इतके कॉलेज ब्रँचेस आहेत तर कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या त्यांनी खूप साऱ्या ब्रँचेस केलेल्या आहे, कारण की त्यांना इंटेक इन्क्रीज करायचा होता. त्यासाठी यांनी असं पद्धत वापरली की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग फक्त, डाटा सायन्स फक्त, अशा केलेलं आहे यांनी. तर कम्प्युटर सायन्स ऑफ इंजिनिअरिंग असं खूप साऱ्या ब्रँचेस यांनी इन्क्लूड केल्यात आणि त्यांनी इंटेक करून टाकला 360. त्यांनी काय झालं की त्यांच्या कॉलेजचा तो इंटेक होता तो 1000 तर डायरेक्ट खूप सारा इन्क्रीज झालेला आहे. त्यामुळे इथलं थोडा प्रॉब्लेम येतो आहे, कारण की कॉलेज छोटा असल्यामुळे तिथे मल्टिपल तुम्हाला बॅचेस घ्यावं लागतात. त्यामुळे थोडा इश्यू आहे, तो आपण नंतर बघू. ओके, तुम्ही आमची पर्सनल काउन्सिलिंग घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पूर्ण डिस्कस करू की काय विषय आहे नेमका कॉलेजचा. ओके, त्यानंतर इथं सिव्हिल ब्रँचचा कट ऑफ लागतो किती, तर ओपनसाठी 95 आहे, एस टीसाठी 89, एस टीसाठी 71, व्हीजेसाठी 92, तर NT1साठी 90, तर NT2साठी 94, तर NT3साठी 94, तर OBCसाठी 93, तर SC-BCसाठी 92, TFWसाठी लागतो 95, तर EWसाठी लागतो 87. आता या कॉलेजचं कसं आहे, याच्या कॉलेजमध्ये खूप साऱ्या ब्रँचेस आहेत. तर प्रत्येक ब्रँचचा प्रत्येक कास्ट वाईज मी जर कट ऑफ बोलत गेलो तो व्हिडिओ खूप लेंदी होईल. त्यासाठी तुम्ही काय करा, जसं मी सांगेल त्या ब्रँचचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, की तुम्हाला जी ब्रँच पाहिजे त्या ब्रँचचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्याच्यावर नंतर तुम्ही तुमची लिस्ट तयार करू शकता. हे झालं सिव्हिल ब्रँचसाठी. त्यानंतर येते कम्प्युटर इंजिनिअरिंग, याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. तर ओपनसाठी पण तुम्हाला मी सांगतो तरी 98 आहे, एस टीसाठी 86, विजेसाठी 97, तर OBCसाठी लागतो 89 आणि TFWसाठी लागतो 99. जे पण मी सांगितलं नाही त्याचं तुम्ही बघू शकता, इथं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही त्याच्यावर लिस्ट तयार करू शकता. त्यानंतर येतं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ह्या ब्रँचसाठी ओपनसाठी लागतो 98, SCसाठी 94, एस टीसाठी पण 82, तर NT1साठी 96, तसं OBCसाठी 98, EC-BCसाठी पण 98 आणि TFWसाठी 98चा इन्फॉर्मेशन. तर ENTCमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचसाठी तुम्हाला कट ऑफ लागतो 97, एस टीसाठी लागतो 93, तर एस टीसाठी 69, व्हीजेसाठी 94, NT1साठी 95, NT2साठी 96, NT3साठी 96, OBCसाठी 97, ते SC-BCसाठी 97, TFWसाठी 97, तर EWसाठी 95. हे झालं ENTCसाठी. त्यानंतर इन्स्ट्रुमेंशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगसाठी पण ओपनचा कट ऑफ 95 आहे आणि TFWचा पण 95, EWSचा पण 89 आहे. एस टीसाठी खूप कमी लागला, फक्त 15%. तर NT1, NT2 आणि NT3साठी 90 अबोवचा कट ऑफ आहे. 89 तर 93 आहे. OBCसाठी 93, तर SC-BCसाठी 91 आहे. तर आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी लागतो 96, तर SCसाठी 89, एस टीसाठी 47%, तर NT1, NT2 आणि NT3साठी लागतो 91, 94, 95, OBCसाठी लागतो 95, SC-BCसाठी 94. त्यानंतर येतं कम्प्युटर इंजिनिअरिंग सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, या ब्रँचसाठी 98चा ओपनसाठी कट ऑफ आहे. तर SCसाठी 94, एस टीसाठी 80, व्हीजेसाठी 95, NT1साठी 98, तर NT2साठी 98, NT3साठी 97, OBCसाठी लागतो 98, तर SC-BCसाठी लागतो 98, TFWसाठी लागतो 98. त्यानंतर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डाटा सायन्ससाठी पण OBCसाठी ओपनसाठी 98, एस टीसाठी 73, तर NT1, NT2 आणि NT3साठी 96, 97, 97, OBCसाठी 97, SC-BCसाठी 97, TFWसाठी 98, EWCसाठी 96. कम्प्युटर इंजिनिअरिंग अँड कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी ओपनचा 98, SC-साठी 93, एस टीसाठी 73, तर व्हीजेसाठी 95, NT1, NT2 आणि NT3साठी 97चा कट ऑफ आहे. OBCसाठी 98, SC-BCसाठी 97, TFWसाठी 98, तर EWसाठी 96चा कट ऑफ आहे. इंटरनेट ऑफ थिंग्स अँड सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी, या ब्रँचसाठी पण 97चा कट ऑफ आहे. सेमच ब्रँच आहे सर्व, तुम्हाला ते फक्त नेम चेंज आहे, पण सिलेबस सर्व सेमच आहे, कारण की ऑटोनॉमस कॉलेज आहे. ऑटोनॉमस कॉलेजचा स्वतः सिलेबस ते इन्क्लूड करतात. कधी चेंज करायचा, अपडेट करायचा, सर्व त्याचं त्यांनी स्वतः कॉलेज डिसाईड करतात. तर एस टीसाठी 93, एस टीसाठी 70, 94, NT1, NT2, NT3 96, 96, 97, OBCसाठी 97, SC-BCसाठी 97, TFWसाठी लागतो 97, तर EWसाठी लागतो 96. त्यानंतर येतं आर्टिफिशियल इन डाटा सायन्स, या कॉलेजचा या ब्रँचसाठी कट ऑफ तुम्ही बघू शकता. हा पण 98च्या अबव ओपनसाठी, तर TFWसाठी 98 आहे. त्यानंतर येतं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगसाठी ओपनचा कट ऑफ 98,
TFWचा 98, तर EWसाठी 96. याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. अशा खूप साऱ्या ब्रँचेस आहेत. त्यानंतर येतं आता मेन फॅक्टर म्हणजे या कॉलेजची फीज. ॲक्च्युअल बघायला गेलं तर ऑटोनॉमस कॉलेजची फीज थोडी जास्त असते, पण या कॉलेजची खूप जास्त पण फीज नाही आणि खूप कमी नाही. खूप जास्त नाही, पण ठीकठाक फीज आहे, छान फीज आहे. तर तुम्ही बघू शकता इथली ट्युशन फी 1,79,000 आहे. म्हणजे 1,80,000 पर्यंत इथली फक्त ट्युशन फी आहे. डेव्हलपमेंट फीज इथं 26,870 म्हणजे ₹26,870 आहे. इलिजिबल फीज 600 आहे. एक्झाम फी 2,400 आहे. तर पूर्ण फी इथली 2,12,165 म्हणजे ₹2,12,165 इथे ओपनची फीज आहे. खूप जास्त फीज आहे. बाकीच्या कॉलेज कम्पेअर केला तर 1,50,000 लोक कवर होतात, पण या कॉलेजची फी 2,00,000च्या आसपास आहे. 2,12,000 म्हणजे खूप जास्त फीज झालेली आहे. ओके, फीज थोडी जास्त आहे इथं. TFWची फी 33,000 आहे TFWसाठी. तर OBCसाठी लागती 1,22,600 तर ओपनसाठी आहे 2,00,000 पासून. तर ओपनसाठी OBCसाठीला 1,00,000, EABCसाठी पण 1,00,000 आणि EWसाठी 1,22,000 1,22,000 ही कशासाठी आहे? EBC, OBC आणि SCBCसाठी. तर NTसाठी पण 33,000 आहे. SBCसाठी 33,000, तर SCसाठी 6,000 आणि STसाठी 6,000 इतकी फीज आहे फक्त. ओके, त्यानंतर तुम्ही OBC गर्ल्स, EBC, EWS, SCBC गर्ल्स असाल तर तुम्हाला फक्त TFWची फी भरावी लागते, बाकीची फी तुम्हाला भरावी लागत नाही. तरी झाली फी स्ट्रक्चर कसं आहे कॉलेजचं. त्यानंतर इथं कॉलेजचं प्लेसमेंट छान आहे इथलं. जसं तुमचं जास्त फीस आहे तसं तिथं प्लेसमेंट पण जास्तच आहे. छान प्लेसमेंट आहे. ओव्हरऑल 95%, हायेस्ट पॅकेज 51, ॲव्हरेज पॅकेज 9 पॉईंट, तर मीडियम पॅकेज 7 CLPA आहे. टोटल ऑफर्स इथं 2100 ऑफर केलेला आहे. स्टुडंट खूप आहेत पण ऑफर खूप जास्त जातात. ओके, त्यानंतर टॉप रिक्वेस्ट तुम्हाला दिसत असाल मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲमेझॉन तुम्ही बघू शकता सर्व इथं आहे. तर त्याचा पण स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, त्यानंतर इथं कॅम्पस एक नंबर छान आहे. इथलं जसं बाकीच्या कॅम्पसमध्ये आहे तसंच या कॅम्पसमध्ये सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहेत. तर बाकीच्या कॅम्पसपेक्षा या कॅम्पस खूप छान आहे आणि बिबीवाडीमध्ये असल्यामुळे थोडा इथला तुम्हाला जो कॅम्पसच्या बाहेर राहायला खर्च लागणार आहे तो कमी लागणार आहे. ओके, तर ही माहिती तुम्हाला कोण सांगणार की कॅम्पसच्या बाहेर तुम्ही राहायला जास्त खर्च लागेल की हॉस्टेलमध्ये जास्त लागेल? हे आम्ही सांगणार. हे आम्ही पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला सर्व सांगणार. तर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग घेणार असाल तर डायरेक्ट मेसेज करा आम्हाला, आमच्या टीमला. तर तुम्हाला डायरेक्ट ते सर्व माहिती सांगतील. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.